सुप्रभात सज्जन श्रोते हो। आत्मोपनिषद संत पाद पद्य रचना 8 आज आपणा पुढे सादर करीत आहेत। इथे ज्ञानेश्वर माऊलींचा एक भक्त अत्यंत आर्ततेने ज्ञानेश्वर माऊलींनी समाधीतून बाहेर यावं, खरं तर त्यांनी समाधी प्रवेश केला तो अत्यंत लहान वयाच्या 21व्या वर्षी, जेव्हा खऱ्या अर्थाने कर्तृत्व फुलण्याचा काळ असतो, तेव्हा आपलं संपूर्ण कर्तृत्व पूर्णपणे फुलवून इतक्या लहान वयात ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ झाल्या। आता खरं तर हे सर्वसामान्य बुद्धीला पटण्याला कठीण आहे, इतक्या लहान वयात त्यांनी समाधीस्थ व्हावं। त्याबद्दल अर्थातच भक्ताच्या हृदयामध्ये थोडा संशय आहे की खरोखरच ज्ञानेश्वर माऊलींना त्या काळात समाधीस्थ व्हायचं होतं की किंवा त्यावेळच्या पाखंड्यांनी स्वतःला भूदेव या पृथ्वीवरचे देव म्हणून घेणाऱ्या तथाकथित विद्वानांनी ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची अर्थात भावंड तसेच वडील विठ्ठलराव आणि रुक्मिणी आई या सर्व कुटुंबाबद्दल ज्यांना एक त्याचा आकस होता, पण हे सर्व कुटुंबच खरं अलौकिक होतं। तरी अशा अलौकिक कुटुंबाबद्दल लौकिकात वावरणाऱ्या लौकिक पंडितांना स्वतःला भूदेव म्हणून घेणाऱ्या स्वार्थी पाखंडी लोकांना असूया वाटत होती। परिणामतः त्यांच्या अशा या दुष्ट वर्तनामुळे ज्ञानेश्वरांना समाधीस्थ होणं भाग पाडलं गेलं, अशी भक्ताच्या मनामध्ये राहून राहून शंका येते। आणि त्या पलीकडेही त्याला असं वाटतं की हे दुष्ट वर्तन तर आहेच आहे, परंतु ज्ञानेश्वर माऊली अवेळी समाधीस्थ झाल्यामुळे समाजाचं मोठं नुकसान झालं। आजही त्या ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी सोडून बाहेर यावं। ज्ञानेश्वर माऊली ही अख्ख्या विश्वाची माऊली आहे आणि आईची गरज कायमस्वरूपी असते। असं असताना या माऊलीला जर अवेळी समाधीस्थ व्हावं लागलं असेल व व्हायला भाग पाडलं असेल तर हे सर्व लोक ज्ञानाच्या विरोधी आहेत। हे सर्व लोक अमृताचा त्याग करून विषप्राशन करणारे आहेत आणि हे सर्व लोक खरे तर समाजाचे वैरी दुष्ट आहेत। अर्थात त्यांनाही ज्ञानेश्वर माऊलींनी तेव्हाही क्षमा केली, आजही क्षमा करतील, परंतु ज्ञानेश्वर माऊली अवेळी जाऊन जे नुकसान झालं ते नुकसान कधीच भरून येणार नाही। म्हणून हा भक्त अत्यंत आर्त हृदयाने ज्ञानेश्वर माऊलींना साथ घालत आहे। सोडुनी समाधी येई लाविना विलंब, आता लाविना विलंब। ज्ञानेश्वर माऊली, तुम्ही समाधी सोडून परत एकदा या, उशीर लावू नका, उशीर लावू नका। सच्च्या भक्ताची ही आशा जरूर वेडी असेल, सच्च्या भक्ताची ही आशा जरूर वेडी असेल, मात्र त्याची भक्ती 100 नम्री आहे, हे लक्षात घ्या आणि हे काव्य ऐका। सोडुनी समाधी येई, सोडुनी समाधी येई लाविना विलंब, आता लाविना विलंब। आर्त हृदयाने तव भक्त हाका मारिती, जन भोगी फसती मुक्ती आचविती। सोडुनी समाधी येई लाविना विलंब, आता लाविना विलंब। मूर्ख क्षुद्र पाखंड्यानी तुला छळी येले, अवेळी तुम्हा त्यानी समाधी धाडिले। अमृता तेजनी दे विषही प्राशिती, भूदेव म्हणूनी स्वयेची पुंडती। विसरोनी सारे येई परतोनी आता,
लाविना विलंबाता लाविना विलंब. मद्यपी तो कैसा जाणी ज्ञानी याची वाणी. पाषाणासी कैसा कोंब अमृत सिंचनी. जैसे तू विचारी वेद अवतारी. निवृत्ती ज्ञानाई सोपान मुक्ताई. फिरून येई आता ज्ञानाई माऊली. लाविना विलंब आता लाविना विलंब. वाट पाहुनी या नयन शिणले. आर्त हाका मारुनी मुख शुष्क झाले. श्रवण थकले परी तव साधनाही. कारुसलीसी ज्ञानाही माऊली. फुटते मस्तक भंगते हृदय. आता तरी येई आई समाधी बाहेरी. लाविना विलंबाता लाविना विलंब. सोडली समाधी येई लाविना विलंब. लाविना विलंबाता लाविना विलंब. इथे भक्त इथे लेखू आपली आई ज्ञानाई तिने समाधी बाहेर यावं आणि आपल्याला उराशी कवटाळून घ्यावं यासाठी ही आई आणि लेकराचं हे नाते संबंध सांगितलेलं आहे. आणि लेकराला सोडून आई फार लवकर गेली म्हणून ते लेकरू म्हणत आहे आई समाधी सोडून तू बाहेर ये. तर लेकरू आणि आई यांच्यातील हा विरहाचा काव्य प्रकार याला विरहिणी म्हणता येईल असा हा काव्य प्रकार आहे. इथे सांगायचा मुद्दा एकच आहे. ज्ञानेश्वर माऊलींसारखे जे संत सज्जन आहेत त्यांना दीर्घ आयुष्य असणं आवश्यक आहे. नव्हे त्यांना कोणी छळू नये आणि त्यांच्या सत्कार्यामध्ये अडथळा आणू नये. असा अडथळा जे आणतात ते स्वतःला भूदेव पृथ्वीवरचे देव म्हणून घेत असले तरी ते पाखंडी म्हणजे नास्तिक आणि दुराचारी माणसं आहेत. ते सज्जनाचे शत्रू आहेत. अमृताचा त्याग करून विषप्राशन करणारे असे हे सर्व तथाकथित भूदेव आहेत. आचविती म्हणजे अंतरतात किंवा मुक्तात म्हणजे आचवणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्याग सहन करावे लागणे. आचवणे म्हणजे अंतरणे किंवा मुकणे. एखादी गोष्ट मिळण्यापासून आपण मुकतो म्हणजे लाभ आपल्याला मिळत नाही त्याला अंतरणे म्हणतात किंवा आचवणे म्हणतात. पाखंड म्हणजे नास्तिक दुराचारी किंवा सज्जनांचे शत्रू. भूदेव म्हणजे पृथ्वीवरील देव असा सन्मान ज्यांना दिला जात होता आणि असा सन्मान असूनही जे तो सन्मान राखू शकले नाहीत असे स्वतःला पृथ्वीवरील भूदेव लोकांनी म्हटल्यानंतर अहंकाराने उन्मत्त होऊन ज्यांनी वर्तन केलं असे भूदेव किंवा असे जे लोक त्यांना भूदेव म्हणतात. परंतु त्या भूदेवातील काही भूदेवांनी अत्यंत नीच कृत्य केलं आणि त्यांनी सज्जनांचा नेहमी द्वेष मत्सर केला. ज्ञानाचा नेहमी तिरस्कार केला. अमृताचा त्याग केला आणि विषय वासनांसाठी त्यांनी वाटेल ती कृत्य केली. असे भूदेव जरी त्यातील खरोखरच काही भूदेव म्हणण्याच्या पात्रतेचे असले तरी अनेकानेक भूदेव हे आहेत ते परंपरेने आलेले भूदेव आहेत. ते खऱ्या अर्थाने भूदेव नसून हे भूदानव याच पदवीला पात्र आहेत. फुंदणे म्हणजे गर्वोन्मत्त होऊन वाटेल ते व वाटेल तसे बरळणे. तर अशी ही माऊलीने समाधी बाहेर यावं म्हणून भक्ताने वेड्या आशेपोटी मात्र 100 नंबरी सच्च्या भक्तीपोटी माऊली बाबत गायलेलं हे काव्य म्हणजे खऱ्या अर्थाने माऊली आणि लेकरू यातील विरहाचे काव्य आहे. ती विरहिणी आहे हे आपण लक्षात घ्या. अमृतानुभव लिहिताना जी भूमिका आहे
ती भूमिका या काव्याच्या संदर्भातून उलगडून दाखवलेली आहे आणि तेथे याचा निश्चित विस्तार केला आहे. जैसे तुम्ही चारी वेद अवतारी निवृत्ती ज्ञानाई सोपान मुक्ताई, म्हणजे निवृत्ती ज्ञानाई सोपान मुक्ताई त्यांच्यातील संबंध उलगडताना ज्ञानेश्वरांना प्रत्यक्ष आत्माविष्कार कसा समजला आणि आत्म्यातून सर्व अद्भुत कसं निर्माण होतो हे कसं कळलं आणि तोच आत्म्याचा अद्भुत शोभादर्शक म्हणजे अमृतानुभव असं म्हटलेलं आहे. आणि तिथे या काव्याचा अमृतानुभव मागील ज्ञानेश्वरांची भूमिका समजावून देताना उपयोग केलेला आहे. जे 12 ऑक्टोबर 1925 समारंभाला आले होते त्यांना हे स्पष्टपणे डोळ्यासमोर दिसत असेल, आठवत असेल. अन्यथा ज्याने हे पुस्तक वाचलेलं आहे अमृतानुभव म्हणजे अपरोक्ष आत्मानुभूतीचे भातुके असं हे जे अमृतानुभव पुस्तक लिहिलेलं आहे प्रस्तुत लेखकाने, ते पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांना या काव्याचा अमृतानुभवामागील भूमिका स्पष्ट करण्यासाठी वापर केला आहे हे या समयी जरूर आठवेल. तेव्हा या काव्याचा पुन्हा एकदा आस्वाद घ्या आणि खरोखरच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई म्हणजे प्रत्यक्ष या भूमीवर अवतरलेले 4 वेद होते आणि त्या वेदांचं पालन पोषण संवर्धन करणारे भूदेवच जर प्रत्यक्ष वेद मूर्तीना आणि त्याची विशेषतः ज्ञानाचा चक्रवर्ती म्हणतात अशा ज्ञानदेव महाराजांना जर समाधीस्थ व्हायला भाग पाडत असतील तर ते किती निंद्य कृत्य आहे याचा विचार संबंधितांनी करावा आणि अजून सुद्धा पश्चाताप दग्धता स्वीकारून एक ज्याला आपण तो प्रायश्चित्त स्वीकारून खरोखरच आपण भूदेव म्हणण्याच्या पात्रतेचे असू तर आपण केवळ आणि केवळ ब्रह्मज्ञान असणारे ब्रह्मन आहोत, अन्यथा आपण इतर कोणी नाही याचा बोध घ्यावा. यासाठी या काव्याचे चिंतन मनन निधिध्यासन जरूर 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 आवश्यक आहे. ते आपण कराल असा विश्वास आहे. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. शुभ दिन.